कर्जत तालुक्यातील नेरळ शहरामध्ये शिवसेना जिल्हा परिषद महिला आयोजित खेळ रंगला पैठणीचा शनिवार दिनांक 20 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान नेरळ येथे संपूर्ण झाला। नेरळ शहरामध्ये खेळ रंगला पैठणीचा आयोजित शिवसेना बांधकाम कामगार सेना महिला अध्यक्ष शिल्पाताई ललित शेठ जैन उर्फ राणीमा यांची भर कार्यक्रमामध्ये रॉयल एंट्री तसेच महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना कोकण प्रमुख सचिन इंगळे उर्फ सनीबाई इंगळे उपस्थित होते। त्यावेळी महाडचे आमदार भरत शेठ गोगावले, लोणावळा समाजसेवक गिरीश जैन, कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, सुरेश दादा टोकरे, सुनीताताई सुरेश टोकरे, शिवरामजी बदे, दिलीपजी तामणे, सुनीलजी रसाळ, मीनाताई थोरवे, सायलीताई दासणे, डॉक्टर शिल्पाताई जैन उर्फ राणीमा, सौ दर्शनाताई इंगळे, तनिष्का महाराष्ट्र अध्यक्ष, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, सिद्धिविनायक अध्यक्ष, लोणावळा समाजसेवक गिरीश जैन व शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुप्रसिद्ध गायक अजयजी गायकवाड तसेच लावणी सम्राट हिंदवीताई पाटील व त्यांचे सर्व टीम उपस्थित होते। माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, नेरळ, रायगड। तसेच मान्यवर जे पण इथे उपस्थित आहेत त्यांचं जर कोणाचं नाव माझ्याकडून राहिलं गेलं असेल, जसं सचिन इंगोलीजी ज्यांची आमची सचिन इंगळेजी यांची कालच भेट झाली होती, त्यांचंही या मंचावरती खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। मनीषाताई, यानंतर आपण वळतोय पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाकडे, कारण शिवसेनेचे यांच्या नेतृत्वात सुरेशदादा हरिचंद्र टोकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचं कार्य पाहून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमच्या नेरळ ग्रामपंचायतच्या माजी उपसरपंच सिद्धिविनायक विश्वस्त मुंबई शिवसेना नेता मीनाताई कांबळे, छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो। पण आज शिवसेना जिल्हा परिषद नेरळ विभाग आयोजित हा नेरळ शहरातील असणारा भव्य दिव्य असा खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर या सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी डॉक्टर शिल्पा ललित जैन, जिल्हा प्रमुख रायगड जिल्हा बांधकाम कामगार सेना आणि सन्माननीय सुरेशदादा टोकरे आणि सुनीता सुरेश टोकरे यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा सुंदर असा महिला भगिनींसाठी खेळरंग पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपले सर्वांचे रायगडचे नामदार भरत शेठ गोगावले, तसेच सन्माननीय आमच्या सौ मीनाताई कांबळी, सिद्धिविनायक विश्वस्त मुंबई आणि शिवसेना नेत्या जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, त्यानंतर सन्माननीय सुरेशदादा टोकरे, त्यानंतर आमचे शिवरामजी बदे, त्यानंतर सन्माननीय सचिन इंगळे आणि नेरळ शहर प्रमुख प्रभाकर देशमुख, अंकुश दाबणे,
केतन पोद्दार आणि माझ्या नेरळ ग्रामपंचायत मध्ये सगळे शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेनेच्या सर्व माझ्या व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या महिला पदाधिकारी, शिवसेनेच्या रणरागिणी आणि शिवसेनेचे सर्वच आपण या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी दिलीप तामाणे असतील, रमेश मते असतील, प्रसाद सुर्वे असतील, आपण सर्वच मोठ्या संख्येने या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि आज या नेरळच्या या ग्राउंडवर मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सगळ्या महिला भगिनींना नमस्कार करतो या ठिकाणी. खेळरंगळा पैठणीचा या कार्यक्रमाचं आयोजन नेरळ परिसरामध्ये, नेरळ शहरामध्ये या ठिकाणी होत असताना सुंदर असं नियोजन या ठिकाणी शिल्पाताई जैन आपण आणि सुनेत्रताई सुरेश टोकरे, सुरेश दादा आपण सगळ्यांच्या माध्यमातून एक अतिशय नेरळकरांसाठी एक पर्वणी ठरलेला हा कार्यक्रम, भव्य दिव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा होत आहे. आणि खरोखरच आपल्याला जसं आपण पाहतोय की नेरळ ग्रामपंचायत आणि नेरळ शहरीकरण आता हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाहेरून येणारे, मुंबई असेल या परिसरातून येणारे लोक या ठिकाणी वास्तव्यास येत आहेत. आज या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने महिला भगिनी या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेल्या आहेत. मी आज या ठिकाणी सुरेश दादा तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल की अतिशय सुंदर असं नियोजन शिवसेनेच्या माध्यमातून आपण शिवसेनेच्या सगळ्या महिला भगिनी असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो.